गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही सुंदर अशा चविष्ट बटाट्याच्या पराठ्याने होणार होती. तर आरूला टिफिनसाठी आज बटाट्याचा पराठाच हवा होता. चला म्हटलं बटाटा उकडत टाकू, तोपर्यंत आरूच्या शाळेची तयारी करून घेऊ. आणि तिला लवकर उठवलं. तिची तयारी करेपर्यंत इकडे बटाटासुद्धा बॉईल झाला. आणि आरू शाळेत निघून गेल्यानंतर हा जो वेळ असतो हा सगळा माझा शूटसाठी, देवाच्या पूजेसाठी, घरातल्या कामांसाठी दिला जातो. तर आज अशीच एक वेगळी पूजा होती, ती म्हणजे दीप अमावस्येची. तर ताईंनी दिलेलं पितळी घंगाळं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर ते ह्या हिरव्या कापडावर मला छान असं सजवायचं होतं. तर आता पितळी घंगाळ्यामध्ये पाणी का ठेवायचं यासाठी सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे. आणि ते मला बरेच दिवसापासून माहिती होतं बरं का. पण एक अशी छान योग्य जागा तिथे नसल्यामुळे मी काही हे करत नव्हते. तर आज छान जागा तिथे मिळाली, छान फुलांनी छान असं सजवून घेतलं. आणि हा जो उपाय आहे हा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. म्हटलं उशीर कशाला करायला, त्यापेक्षा अमावस्या आहे म्हणजे अमावस्या काही अशुभ दिवस नसतो बरं का सगळ्याच गोष्टींसाठी. म्हणून म्हटलं ह्या घंगाळाला आजपासूनच आपण इथे स्थान देऊ आणि छान अशी सजावट करून घेऊ उंबरठ्यावर. तर उंबरठा पूजन केलं, छान असं हळदीचं लेपन केलं, पाहिजे तशी रांगोळी काढून घेतली. आणि तिथे त्या शूरॅकवर मी छान असं ते घंगाळं ठेवून घेतलं. बरं, ह्या सगळ्या गोष्टी का कराव्यात हो? तर आपल्या मनाला मिळणारी प्रसन्नता, शुद्धता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची. आपलं मन प्रसन्न असेल तर नक्कीच लक्ष्मीची प्राप्ती होते. आता मला करायची होती दीपपूजनाची म्हणजे दिव्यांच्या पूजेची तयारी. दीप अमावस्येला आपण सगळेच सगळे दिवे बाहेर काढतो, ते स्वच्छ धुतो, पुसतो आणि मग त्यांची पूजा करतो. हे ना नवीन गिफ्ट मिळालेलं छोटंसं चौरंग आहे. तर छान आहे तिथे. म्हटलं आजची पूजा मांडायला हे नवीन चौरंग काढू. तसं तर आधीचं एक होतं माझ्याकडे, पण ते काही जास्त यूज नव्हतं होत तिकडे असताना. त्यात पण ना त्याचा इकडे पाय लूज झाला होता आणि तसं तो वापरून वापरून थोडंसं जुना झाला. पण नंतर त्याचा जास्त यूज होत नव्हतं कारण तिथे काही तेवढी पुरेशी जागा नव्हती. पण म्हटलं असं हा आता नवीन मिळालं आहे हे चौरंग, तर आजपासून याच्यावर छान पूजा मांडू. आणि आता जी दिव्यांची पूजा आहे ती मी यावरच मांडते. चला, चौरंग तर नवीन आहेच, त्याचबरोबर हा दिवासुद्धा खूप नवीन आहेत बरं का. आपल्या बायकांना कसं असतं ना, इतके सारे माझ्याकडे पितळी दिवे आहेत. म्हणजे खूप किलोंनी ही पितळाची भांडी माझ्याकडे तुम्हाला सापडतील. तर खूप सारे दिवे आहेत. त्यातले हे 2% दिवेसुद्धा मी इथे काढलेले नाहीत आज लावायला. कारण मग काढला बसा राहा की तो आवरायला पण खूप पडतं हो. त्यानंतर सगळे दिवे तेलकट तुपकट त्याची पूसपास करा आणि नंतर ठेवा. त्यापेक्षा म्हटलं असू देत. ह्या ज्या दिव्याच्या काच आहेत ना, त्यासुद्धा प्रत्येक साईजनुसार आहेत माझ्याकडे. भरपूर प्रकारच्या आहेत. आणि छान अशी देवांची पूजा केली, दिव्यांची पूजा केली. आणि आजचा दिवस खरंच खूप सुंदर आहे. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे. आणि अंधारामध्ये प्रकाश देणाऱ्या दिव्याच्या पूजेने हा दिवस किंवा हा महिना संपन्न होत असतो. देवपूजेच्या बाबतीत असो किंवा मग घर सजावटीच्या बाबतीत आम्हा दोघांनाही एक आवड आहे. जी वस्तू आवडेल, अगदी छान असेल ती आपल्या घरासाठी, ती घेऊन यायची. म्हणून यांनी हे उदबत्तीचं स्टँड आणलं होतं, म्हणजे अगरबत्ती स्टँड. अशा पद्धतीने मी छान अशी पूजा मांडून घेतली. खूप सुंदर दिसत होतं देवघर, दिव्यांनी उजळून निघालं होतं. आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामध्ये. आता इथून नंतर जे सगळे सणवार सगळ्या गोष्टी येणार आहेत, ते प्रत्येक दिवस कसा जाईल ना हे सुद्धा समजत नाही आपल्याला. आणि जसं जसं सणवार जवळजवळ येतील त्या पद्धतीने मी छान असं देवघर सजवणार आहे. अजून घरातलं बरंच काही काम बाकी आहे बरं का. त्यामुळे नवीन घरातले व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून मात्र ठेवा. 15 ऑगस्ट जसं जसं जवळ येते आहे तारीख, तशी तशी ह्या शाळेची प्रॅक्टिस चांगलीच जोरात चालू आहे. आणि माझ्या बाल्कनीमधून अतिशय सुंदर हे दृश्य दिसतं. आरू शाळेतून येण्याची वेळ असते आणि आरूसुद्धा हे अर्धा तास इथे उभी राहून बघत असते. कसं करता एक्सरसाइज, कशी करते तुम्ही? सगळे करता. पण कसं करता? सरळ करून दाखवा. हे बघ, आम्ही तिघांनी पण करतो. सोड ना. 1 2 3 4. आरू तिच्या शाळेमध्ये कशा करते एक्सरसाइज हे मला इथे करून दाखवते. असं करत दुपार पूर्ण संपून गेली आणि त्यानंतर संध्याकाळ झाली. आरूला थोडंसं रेडी केलं कारण तिचं मला ना आज औक्षण करायचं होतं. आज होती दीप अमावस्या. सगळीकडचे दिवे लावले, दारापुढे सुद्धा दिवा लावला, धूप दीप केलं आणि त्यानंतर केली दिव्यांची तयारी. तर हा दिवा मला बरेच दिवसांपासून सापडतच नव्हता. आत्ता सामान शिफ्टिंगमध्ये पितळी भांड्यांमध्ये हा दिवा मला मिळाला. आणि मला हा खूप दिवसांपासून तुळशीजवळच लावायचा
मापाचा आहे बरं का, त्या मापाची काचसुद्धा माझ्याकडे आहे. तर म्हटलं म्हणजे तुळशीजवळ कसं हवा वारं लागत नाही आणि थर्ड फ्लोअरला असल्यामुळे ना खूप अशी हवा असतेच. तर सध्याच्या वातावरणात खूप थंड आहे, वारंसुद्धा खूप असतं, म्हणून हा दिवा व्यवस्थित राहील अशासाठी मी इथे काच लावून हा दिवा लावायला सुरुवात केलेली आहे. आणि मला इथे आरूला औक्षण करायचं होतं. आरू बऱ्याच वेळ झाला ना औक्षणासाठी वाट बघत होती आणि तिचं इकडे म्हणणं काय होतं माहिती आहे, तिने ऐकलं होतं तिच्या आत्तूचा शब्द. तर म्हणे, आई आज मला तो औक्षण कर, मी नवसाचा दिवा आहे. तिला म्हणायचं होतं वंशाचा दिवा, पण ती म्हणाली की नवसाचा दिवा आहे. आम्ही सगळे खूप हसलो. तिला मी औक्षण केलं. खूप खुश होतात मुलं ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी. त्या पाठीमागे शास्त्रीय कारणं असतात, पण मुलांना याची किती हौस असते. यामध्ये मी तिला काही गिफ्ट देणार नव्हते किंवा काही नव्हते, तरीसुद्धा ती खूप खुश होती की आई माझं आज औक्षण करणार आहे. आणि तिला हातावर मी हे फूल दिलं आणि तिने सुंदर असा आशीर्वाद दिला. मला खूप छान वाटलं. खूप प्रेम येतं मुलांवर, त्रास पण तेवढाच देतात, पण काय करणार, मुलंच ती शेवटी. थोडेसे फोटो काढले आणि अशी ही संध्याकाळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रोज खूप प्रकाशमय होऊन राहो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि बघा किती सुंदर दिसत आहेत हे सगळं झाडं वगैरे. यातली आता काही झाडं जी आहे ना मला काढून टाकायची. आणि बघा ही सदाफुली, मी फक्त फांदी आणून लावलेली सदाफुली आहे, पण खूप छान तिला फुलं येतात. रोज 2-3, 1-2-3 अशी फुलं येत असतात. तर खूप सुंदर अशी ही संध्याकाळ होती आणि आज ना खूपच पावसाचं भरून आलं होतं. तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन आणखी काही नेहा अँड आरूजच्या होम वाईब्ससोबत. तर तुम्हाला आमच्या होम वाईब्स कशा वाटत आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.